नमस्कार. मी सुप्रिया तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज श्लोकच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे. त्यानं कृष्ण गाणं घेतलं आहे आणि नेहमी 9 ते 12 टायमिंग असायचं, पण यावेळी काय केलं त्यांनी 9 ते 11 प्री प्रायमरी घेतलं आहे आणि 11 ते 1 त्यांचं असणार आहे, म्हणजे 1ली ते 4थी. तर आज गुरुवार आहे त्यामुळे पहिला आता फराळाचं बनवून घेते आणि आज आंटी देवपूजा करून घ्यायलेत. त्यांना म्हटलं वरची देवपूजा करून घ्या आणि त्यानंतर कलश पूजन वगैरे ते कळशी मांडायची ती मी आता वेळ मिळाला तर मांडणे, तर पुन्हा तिकडनं येऊन मांडणार. तर ब्लॉग पूर्ण पहा, स्टे ट्यून. रताळी तर आता छान शिजलेत. शेंगदाण्याची आमटी बनवून घेते. रेडी केले, रताळी उकळले, शेंगदाण्याची आमटी बनवले आणि आता तिघांसाठी कॉमन शिराच केला आहे. बाकी पोहे वगैरे केले की परत श्लोक खात नाही म्हणून शिराच केला आता सगळ्यांसाठी. आता श्लोकचा हा कॉस्ट्यूम आहे आणि त्याचा आता थोडाफार मेकअप करून घेते मी. त्याला मॉइश्चरायझर वगैरे लावते. या कॉस्ट्यूमवरती आता हे ड्रेस बरोबरती मिळाले, ही माळ आणि बाजूबंद पण त्याच्याबरोबरच मिळाले. कृष्ण कोण झालाय श्लोक? श्रेयांश. तुमच्या स्कूलमधला श्रेयांश कृष्ण झालाय आणि तुम्ही सगळे त्याचे सवंगडी ना. ते सॉन्ग व्हिडिओमध्ये घातलं की कॉपीराइट येतं, त्यामुळं थोडंफार मी घालेल आणि फास्ट फॉरवर्ड करेल. मुलांचा काही मेकअप करताच येत नाही. आता मॉइश्चरायझर लावलं की त्यावर पॉन्ड्स पावडर. मुलींना त्यांची केश रचना असते, हेअरस्टाईल असते. मुलींसाठी काय काय करता येतं, पण मुलांचा काय मेकअप जास्त करता नाही येत. लिप बाम लावू काही थोडासा? हां थोडा. ते लिप बामने लाल लाल जरा गोड दिसतात म्हणून ते पण लावून घेत नाही तो. टीचरने ते हे लावायचं सांगितलं आहे तिथे काय सांगितलं नाही. ते जास्त लाल होत नाही लिप बाम आतच असं. नाही लागली तिथे लिप बाम लावला. अर्थ जाऊन बघायला नाही नसते इथं बघा थांबायचं घेऊन. कुठलं गाणं आहे श्लोक तुझं? मन मंदिर में सजे बिहारी. मन मंदिर में सजे बिहारी. काल पाठ झालं ना तुझं गाणं. श्लोकचं असं रेसिटेशन मध्ये पण श्लोक वगैरे असतात का नाही म्हणून घ्यायचे. ह्याचं घेता घेता माझं पण पाठ होते सगळं. कुठलं होतं रे? लक्ष्मीचं. लक्ष्मी स्तोत्र. लक्ष्मी स्तोत्र आणि आणि मारुती श्लोक हे होतं ना. हनुमान काय स्तोत्र. हनुमान. विठ्ठलाचं गाणं. हां विठ्ठलाचं गाणं. विठ्ठलाचं गाणं बसवायचं होतं ते. ह्याच्यावर मलाच पाठ होते ह्याची सगळी गाणी. मारुती स्तोत्र पण या दोघांच्यामुळे मला पाठ झाले. कॅमेरामॅनमुळं. श्लोकचा फायनल लुक रेडी झालाय. आज श्लोकचं गॅदरिंग आहे तर अथर्वनं पण सुट्टी घेतलाय आणि काल स्पोर्ट होते आणि पायाला लागले. कशामुळे लागले श्लोक? अथर्व हां मराठी रे, मराठी. रस्सीखेच. हां रस्सीखेच मध्ये असे पायाची हालत करून घेतलाय. काल ड्रेसिंग करून आलाय. बोटांना लागले. एक दिवस खेळलाय आणि अशा प्रकारचं खेळलाय. हाताला पण लागलं. हाताला कट लागले दोरीचे खेचताना. त्यामुळे आज म्हटलं सुट्टी घे त्याला आणि श्लोकचं गॅदरिंग पण बघता येईल. आणि माझं काय तुझ्या काय जुळलं मी पण सुट्टी घेणार. हे त्याचं संध्याकाळी असतं लगेच. हा हा तुला प्रत्येक सणाच्या सुट्ट्या असतात, दादाला सुट्ट्याच नसतात माहित आहे ना. आता आम्ही चाललोय श्लोकच्या गॅदरिंगला. भावे नाट्य मंदिर मध्ये गॅदरिंग आहे. श्लोक, श्वेता, अथर्व हे आणि मी. परवा श्लोकचं नाटक पण इथंच होतं भावे नाट्य मंदिरला. श्लोकच्या स्कूलचं चिंगीचं गणित. आपणच लवकर आलो काय रे? कोण दिसत नाही. तुमच्या क्लास मधले काय वासुदेव? श्लोकला मित्र भेटले बघ. बाळबाबा झालाय. काय काय करायला
पूर्ण ग्रुप फ्रेंड्स. चहाची साडी आणि गोंधळ साडी. The greatest show. Thank you. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता श्लोकचं गॅदरिंग झालंय. श्लोक तिथं हॉलमध्ये चेंज केलंय आणि आता अथर्वचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं. लहानपणी काढलेलं लहानपणीचा फोटो त्यावर होता. तर आता इकडं अपडेट करायला गेलेत हे श्लोक अथर्वला घेऊन. आणि श्लोकचं परवाच अपडेट केलंय. श्लोकचा पहिलं आधार कार्ड होतं त्यावर असं बांबू खाताना फोटो होता. दादाचं सांग की मग. सांगतो की मग. आणि बांबू खाताना फोटो होता त्याचं झेरॉक्स मागितलेलं स्कूलमध्ये. मग टीचरना द्यायला तो लाजत होता कारण लहान असताना फोटो काढायलाच बसत नव्हता म्हणून त्याच्यात बांबू दिलेला अंकलनी. आणि तसंच तो फोटो बांबूचा आलेला आधार कार्डावर म्हणून त्याचा अपडेट केलं. आणि अथर्वचं रोज हे रविवारी बंद असतं आणि तो सुट्टी घेत नाही. आणि आज मग श्लोकच्या गॅदरिंगमुळे सुट्टी घेतलाय तर मग आज अपडेट करायला गेलेत. आता आम्ही आलो आहे सिरवीमध्ये. इथला ढोकळा अथर्वला खूप आवडतो आणि श्लोक ढोकळा खात नाही म्हणून त्याच्यासाठी समोसा घेतला आहे. आणि अथर्वने दहीवडा पण घेतला आहे. पहिल्यांदाच तो आता इथला दहीवडा ट्राय करणार आहे. त्यांच्या बड्डेला वगैरे वाटायला मुलांना समोसे पण आम्ही इथूनच घेतो. आता अथर्वचा खाऊ घेऊन झालाय आणि श्लोकला पाहिजे आईस्क्रीम आणि लस्सी पाहिजे. अंकल त्याला इथून लस्सी घेऊन देतात कायम. ते गुलकंदवाली लस्सी त्याला आवडते तर ते आता आणायला गेलेत. श्लोकसाठी लस्सी आणि आईस्क्रीम. श्लोक डान्स छान केलास म्हणून तुझ्यासाठी ट्रीट काय. मी सांगितलं. श्लोकचं गॅदरिंग होतं तर पूजा आज आंटीनी मांडली. आता संध्याकाळ झाली. देवाचं नैवेद्य वगैरे तयार केलाय सगळं आणि आता पुस्तक वाचून घेणार आहे. कथा गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राणी प्रजादक्ष होता. 4 राजाचे राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती.